मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे। हा क्षण हा ऐतिहासिक दिवस आहे, हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे, कारण हा आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। खरं म्हणजे हे म्युझियम पाहिलंय, हे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखतो आपण। खऱ्या अर्थाने आज इथं काशी उभी राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आज जे काही इथे उभं केलेलं आहे पोहरादेवीचं वास्तू जी आहे, तिथे सगळी बंजारा समाजाची संस्कृती परंपरा सगळं दाखवलेलं आहे। खरं म्हणजे हे फार तुम्ही भाग्यवान आहात की जेव्हा रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एकदा या ठिकाणी यावं, पण ते कुणाच्या नशिबात योग आला नाही। तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे। आणि म्हणून जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला, त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला। आणि हा समाज कष्टानं आणि मेहनतीनं प्रामाणिकपणे प्रगती करतोय। पण या समाजाने आपली भाषा, आपली संस्कृती, आपली वेशभूषा जीवा पलीकडे आजही सांभाळलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे। वाडी वस्तीनं साई वेश, किडी मुंगीनं साई वेश, म्हणजे या ठिकाणी वाडी वस्ती अगदी किडी मुंगीचंही रक्षण करा, जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा, कुठलाही भेदभाव करू नका, माणुसकीवर प्रेम करा, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करा, असा संदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। आणि म्हणून सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन चालणारे आदरणीय मोदीजींनी सेवालाल महाराजांचं तत्व स्वीकारलेलं आहे। दुनिया के सबसे ताकतवर कहे जाने वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए हैं। मुझे और हम सबको गर्व है, अमेरिका के राष्ट्राध्यक्ष हो, ऑस्ट्रेलिया जापान के प्रधानमंत्री जिस तरह हमारे प्रधानमंत्री जी से मिल रहे थे, उससे यह देखकर स्पष्ट हो गया है कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है। जो बाइडेन और मोदी जी, इनकी बॉन्डिंग पूरी विश्व ने देखी है। इससे पता चलता है कि विश्व में हमारे देश और मोदी जी का प्रभाव कितना बड़ा है, और इसलिए हमारे देश आगे बढ़ रहा है। इसका हमें गर्व है, हमें फख्र है, हमें अभिमान है। मोदी जी, आप देश के गौरव के साथ मान सम्मान और देश की शान भी हो। 140 करोड़ जनता को आप पर गर्व है। यन से नरेंद्र और एम से मोदी होता है, लेकिन मैं कहता हूं यन से नेशन और एम से मिशन। और नेशनल डेवलपमेंट के मिशन पर हमारे मोदी जी है, इसका भी हमें अभिमान है। मोदीजींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 2 वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड आलाय, गती आली आहे। डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे। ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत। लाडकी बहन योजना सुपरहिट ठरलेली है। शिवराज सिंह चौहान जी यहाँ पर है। 2 करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में 3 हफ्ते चले जा रहे हैं, 4,500 रुपए। और ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे, लेकिन कोई भी माई का लाल
हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है, क्योंकि ये हमारे गौर गरीब बहनों के लिए है। हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है। किसान हो, माता बहनें हो, मेरे भाई लाडले भाई हो, ज्येष्ठ हो, बुजुर्ग हो, सभी हो, सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे हैं। शेतकरी, कष्टकरी, गरीब, महिला, युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळेच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला भरभरून देतात। ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात। हा त्यांचा मोठेपणा आहे। परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात। लेकिन मैं कहता हूं, जलने वाले जलेंगे, बढ़ने वाले आगे ही बढ़ेंगे। मोदी जी के नेतृत्व में हम पूरे विश्व पर राज करेंगे। आणि म्हणून केवळ मुंबई नाही, पुणे नाही, सगळी शहरं जी आहेत ही विकसित झाली पाहिजे, शक्तिशाली झाली पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे। आणि म्हणून त्यासाठी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छाशक्ती लागते। ती आम्हाला आदरणीय मोदीजींकडून मिळते आणि अशीच ऊर्जा आणि सामर्थ्य संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे देखील मिळणार आहे। आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की आता एक मोठं काम उभं राहिलेलं आहे। संजय राठोड यांनी सातत्याने प्रयत्न केला। देवेंद्र जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली, पण मधल्या सरकारमध्ये संजय काही पैसे मिळाले नाही। पण आपलं सरकार आल्यानंतर 700 कोटी रुपये या आपल्या प्रकल्पाला आपण दिले, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितोय। आणि म्हणून मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आणखी एक मोठं काम केलं। महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। खरं म्हणजे हे देखील मोठा इतिहास आहे। गेल्या अनेक वर्ष अनेक लोकांना संधी असताना देखील या मराठी भाषेला मान सन्मान गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही, पण त्यालाही योगायोग लागतो। आणि म्हणून नवीन नवीन मोठी मोठी कामं, नवीन नवीन निर्णय मोदीजींच्या काळात होतात। भूमिपूजन ज्याचं होतं त्याचं लोकार्पण पण मोदीजींच्या काळात होतं। हा इतिहास आहे, त्याला योगायोग लागतात। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। मनापासून मोदीजींना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल।